राहुल, आपण पाहतोय खरं तर राजू शेट्टी यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत आणि अगदी काही वेळापूर्वीच तुम्ही उल्लेख केलात काजू कतली या घोटाळ्यासंदर्भात नेमके आता काय कळतायत अपडेट आणि या घोटाळ्यासंदर्भात पोलिसांकडून नेमकी कशी तपासणी किंवा मग चौकशी करण्यात येते? बघा, अधिकृतपणे राज्य सरकारने श्री राजू शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीवरती पुढे काय केलं हे सांगितलेलं नाही. अशी कुठलीही समिती गठीत केलेली नाहीये. साधारण स्वरूप काय असतं की माजी लोकप्रतिनिधी जेव्हा इतक्या गंभीर विषयावरती आपल्याला लक्ष वेधलंय आपलं, तर त्याच्यासाठीची जी यंत्रणा असते, आता याच्यामध्ये गृह सचिवांनी चौकशी करणं अपेक्षित होतं. एवढा वेळ लागत नाही, मला वाटतं 2-3 महिने होऊन गेलेले आहेत. आणि याच्याही शिवाय सुपेकर आणि श्री अमिताभ गुप्ता यांच्या संदर्भामध्ये शस्त्र परवान्याची चौकशी गेल्या वर्षी झाली अशी माझी माहिती आहे. साधारणपणे 3 महिने ती चौकशी चालली. पण त्या चौकशीतनं पुढं काय झालं, इतके ब्लंट आणि इतक्या ब्लॅटंटली अशा पद्धतीनं शस्त्र पुरवठा करताना शस्त्राचं कसं दिलं गेलं, असे असंख्य प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरं सरकारने अधिकृतपणे दिलेली नाही. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री जेव्हा पुण्यात होते तेव्हा ते म्हणाले की ह्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत. आता राजू शेट्टी जर आपल्या बरोबर असतील तर आपल्याला त्यांच्याकडनं हे जाणून घ्यायचं होतं की ते जेव्हा प्रत्येक वेळेला चौकशीच्या यंत्रणाकडे गेले त्यावेळेला त्यांना मिळालेला कसा प्रतिसाद होता. त्यांनी मगाशी सुजाता सौनिक यांचा उल्लेख केला आणि त्यानंतर आपण ब्रेकवरती गेलो की सुजाता सौनिकाला ते भेटले त्यावेळेला काय झालं आणि आता पुढं चौकशीच्या पातळीवरती हे प्रकरण कुठे आहे, कारण ज्यांनी तक्रार केली त्यानंतर बोलावं लागेल चौकशीला. निश्चितच राहुल, राजू शेट्टी जी आहेतच आपल्यासोबत. राजू शेट्टीजी, तुम्ही ऐकलंच असेल राहुल कुलकर्णी माझे सहकारी यांनी विचारलेला प्रश्न. या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुम्ही तक्रार तर केलीच आहे, मात्र चौकशी संदर्भातली पोलिसांकडून कोणती अधिकृत माहिती तुम्हाला देण्यात आली आहे का? मला कसलीही अधिकृत अशी माहिती मिळालेली नाही. साधं तुमचं पत्र मिळालं अशा प्रकारची पोच सुद्धा आली नाही. जनरली महाराष्ट्र सरकारला जर का पत्रव्यवहार केला तर लगेच 1-2 दिवसामध्ये तुमचं पत्र पोहोचलं आणि अमुक अमुक या विभागाला ते गेलेलं आहे अशा प्रकारचं व्हॉट्सअपला किंवा टेक्स्ट मेसेज येत असतो. परंतु तसं काही आलेलं नाहीये. नेमकं कळालं नाही मला माझ्या पत्राचं काय झालं. मी आता सोमवार नंतर पुन्हा मंत्रालयामध्ये जाऊन मुख्य सचिवांना विचारणार आहे की 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही मला 1 महिन्यात चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाचं काय झालं. मी कालच मुख्यमंत्र्यांना एक पत्र मेल केलेलं आहे की पोलीस निरीक्षक अशोक सादर यांचं सुसाईड नोट मला काल माझ्या हाताला लागली आणि त्या नोटच्या आधारानं मी मुख्यमंत्र्यांना असा पत्र मेल केलेलं आहे की 13 वर्षापूर्वी एक पोलीस निरीक्षक आत्महत्या करतो, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं नाव घालून आत्महत्या करतो, जय हिंद असं करून तो आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतो आणि तरीही प्रशासन गांभीर्याने लक्ष घालणार आणि ही केस रिओपन करणार की नाही. या सुपेकरांच्यावर त्याच वेळी तत्कालीन सरकारनं जर का कडक कारवाई केली असती तर सुपेकरांना हे प्रकार करण्याची हिंमतच झाली नसती पुढे भविष्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेचं जे सरकार होतं, खरं तर याच्या संदर्भामध्ये आता अजितदादा पवारांनी तर सुद्धा स्पष्ट बोललं पाहिजे. कारण कुजबूज अशी काल येते की त्यांचा काहीतरी त्यांच्याशी असावं. मध्यंतरी एका कुठल्या मीडियाशी बोलताना ते सुपेकरांना मी बोललोय असं तसं काहीतरी बोलत होते ते. पण कारण त्या काळामध्ये गृहखातही राष्ट्रवादीच्या आणि पर्यायानं अजितदादांच्या नियंत्रणाखाली होतं आणि म्हणून ती चौकशी झाली नाही का, या प्रश्नाचं उत्तर आता अजितदादा पवारांनी सुद्धा दिलं पाहिजे. सुपेकर सारखा एवढा हा अधिकारी एक पोलीस निरीक्षक दर्जाचा साधा कॉन्स्टेबल पण नव्हे, पोलीस निरीक्षक अधिकारी जर सुसाईड करत असेल आणि ते हप्तेखोरीमुळं भ्रष्टाचारामुळं जर का आत्महत्या करत असेल तर हे प्रकरण गंभीर नाही का. म्हणजे ज्यांनी समाजाला ज्यांच्याकडून समाजाची न्यायाची अपेक्षा असते, कायद्याच्या रक्षकानेच अशा प्रकारे जर कृत्य केलं तर मग समाजाने न्याय कुणाकडे मागायचा, उद्या सुपारी दादाकडे न्याय मागायचा काय, अशी भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. तेव्हा याची चौकशी सखोल करा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली आहे. आणि तरीही जर चौकशी होणार नसेल तर मग सरकारमधल्याच काही लोकांना याच्यामध्ये याचा का हात आहे का, मी अशा शब्दामध्ये पत्राचा शेवट केलेला आहे की ही चौकशी जर झाली नाही तर सुपेकरांनी जी काय अमाप माया गोळा केलाय त्याचं खरकट काही अंशी मंत्रालयातल्या काहीच्या असा मला समज करून घ्यावा लागेल असं मी पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि आता याच्यापेक्षा काय लिहायचं.
निश्चितच राजू शेट्टीजी, त्यामुळे एवढे आरोप असताना सुपेकरांवर कोणतीही कारवाई केली जात नाहीये, त्यामुळे नेमकं कोणाचं अभय सुपेकरांना आहे की मग राजकीय वरदहस्त आहे, या संदर्भात देखील कुठेतरी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुम्ही केलेल्या तक्रारीची निष्पक्षपणे चौकशी व्हावी हीच आपण अपेक्षा करूयात. तुर्तास धन्यवाद तुम्ही केलेल्या या सगळ्या सखोल विश्लेषणासाठी आणि चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी.